राज्यात जनगणनेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होत असताना अकोल्यात ओबीसी आरक्षण आणि हक्क संरक्षण परिषदेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एल्गार आंदोलन करण्यात आले। केंद्र सरकारनं तातडीनं ओबीसींची स्वतंत्र जातनिहाय जनगणना करावी तसंच लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण लागू करावं अशी मागणी आंदोलकांनी केली। आंदोलनात विविध ओबीसी समाजातील कार्यकर्ते सहभागी झाले होते। सरकारनं जातीनिहाय जनगणना केली नाही तर जनगणना प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही आंदोलकांनी दिलाय। करण्यासाठी कोण नेमकं पुढे घालतंय हे तर माहित नाही, कारण की असं मला जिथपर्यंत माझा अभ्यास आहे तर इंग्रजांनी एकदा 1932 मध्ये ओबीसीची जनगणना 52% सांगितली आणि आजतागत प्रत्येक 10 वर्षी झाल्यानंतर ज्याला सेन्सस होतं त्या वेळेस कोणी कुठल्याच आपल्या या म्हणजे काँग्रेस सरकार असो का ही सरकार असो तर सरकारपेक्षाही कुठली एक यंत्रणा आहे की त्यांनी कधी ओबीसी जनगणना केली नाही। आणि नेमकं हे काही गमक कळायला मार्ग नाही, कारण की महाराष्ट्रात आज जर आपण म्हणजे वरवर पाहता तर जवळजवळ 300च्या वर समाज हे ओबीसी मध्ये येतात आणि भारतामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर 3700 पर्यंतच्या समाज हे ओबीसी मध्ये येतात आणि जे इतर व्हीजेएनटी एसबीसी वगैरे जे आहे हे सुद्धा केंद्रामध्ये ओबीसी मध्ये येतात। एवढं सर्व असताना ज्यावेळेस हे लोकशाही आणि जेवढे मत तेवढा अधिकार हा जो विषय आहे तो जिसकी संख्या जितनी भारी उतने सत्य में भागीदारी असं कधीच होत नाही। जे अल्पसंख्याक एकदम फार कमी प्रमाणात जे हे आहे तेच लोक प्रतिनिधित्व करतात। आतापर्यंत 1989 मध्ये व्ही पी सिंगांनी ओबीसीचं आरक्षण लागू केलं मंडल आयोगाच्या प्रमाणे, परंतु 3 वर्ष त्यावर स्टे होता आणि 1992 मध्ये हे लागू झालं आणि तेही लागू झालं तर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेपर्यंत। असं जर पाहिलं तर आरक्षण हे विधान भवनामध्ये असलं पाहिजे आणि म्हणजे याला म्हणतो आपण लोकसभा राज्यसभेमध्ये सुद्धा असलं पाहिजे। हे न करता ते गिनतीच करायची नाही। म्हणजे गमतीचा भाग तर हे आहे की दर 10 वर्षांनी सेन्सस व्हायला पाहिजे। हे सुद्धा आजची जनगणना सर्व हे 2021 मध्ये व्हायला पाहिजे होती, पण त्या कोरोनाच्या कारणामुळे यांनी हे 6 वर्ष लेट केलं आणि हे 6 वर्ष लेट केल्यानंतर सुद्धा तो अट्टहास तोच कायम आहे किंवा म्हणजे 2024 मध्ये विद्यमान जे पंतप्रधान यांनी आपल्या घोषणापत्रात जाहीर केलं होतं की आम्ही जनगणना ओबीसींची करू, तर आम्ही म्हणतो मैं तुम्हें भूल जाइए हो नहीं सकता और तुम मुझे भूल जाइए होने नहीं दूंगा। तर तुमचे शब्द आम्ही तुम्हाला आठवण करून देतो। आणि यावेळेस आता घरांची जी गणना झाली त्या घराच्या गणनेमध्ये 2च कॉलम ठेवलेले आहे, एससी एसटी। तुम्ही काय आहे खाता, तुम्ही काय राहता, तुमच्याकडे फ्रीज किती, वॉशिंग मशीन किती, कपडे, म्हणजे वाहन, याची सगळी माहिती घेतली। आणि एससी एसटी आणि इतर असा एक कॉलम आहे, इतर मध्ये सर्व आले एससी एसटी सोडून। आंदोलनाची पुढची दिशा हीच आहे की आम्ही आता हे प्रतिकात्मक होतं, याच्यानंतर आम्ही रस्त्यावर उतरू, त्याच्यातही ऐकलं नाही तर पुन्हा आम्ही तुम्हाला विधान भवनावर वगैरे धडक देऊ, लोकसभेवर आम्ही धडक देऊ, तिथे ऐकलं नाही तर आम्ही बहिष्कार करू या जनगणनेचा। हा सगळ्यात मोठा आमच्यावर आहे, कारण की बा ठीक आहे किंवा तुम्ही जर समजा ऐकतच नाही तर मग आम्ही कशाला तुम्हाला माहिती द्या, आणि आम्ही माहिती नाही दिली ते जनगणना कंप्लीट होणार नाही।